असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। महायुतीकडून लोकसभा जागा वाटप जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे। अखेरीस जवळपास 28 लोकसभेच्या सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या महायुतीमध्ये भाजपकडनं लढवताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर खालोखाल शिवसेना शिंदेंची ही जवळपास 15 लोकसभा जागांवरती निवडणूक लढवते, तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला जवळपास 4 लोकसभेच्या जागा मिळाल्यात आणि एक शेवटची अर्थात रासपला या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक लोकसभेची जागा देण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी सर आहेत। अमोल मिटकरी सर, खरं तर निवडणूक रंगात आली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर जागा वाटपांचा तिढा कायम पाहायला मिळत होता। महायुतीमध्ये कोणती जागा लढवणार, किती जागा लढवणार, परंतु आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। तुमच्या पक्षाला अवघे 4 जागा मिळालेल्या आहेत, रासपला 1 जागा गेली आहे तुमच्या कोट्यातली आणि सर्वाधिक जागा 28 महायुतीमधल्या त्या भाजप लढताना पाहायला मिळतात। त्याखालोखाल 15 जागा या शिवसेना लढते, जिथे की 13 विद्यमान खासदार होते, परंतु त्यांना 2 अधिकचे उमेदवारी जी आहे ती आता महायुतीकडनं देण्यात आली आहे। या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? तुमच्या पक्षाला कमी दर्जा दिला गेला का? नाही, याला कमी दर्जा दिला असं म्हणता येणार नाही। आज जागा वाटप सर्व चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आम्हाला अपेक्षा होत्या की 7 ते 8 जागा लढवाव्यात, पण महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतलेला असल्यामुळं 4 जागा राष्ट्रवादी लढवते आहे आणि एक मित्रपक्ष रासपला दिल्या गेलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यात पण समाधानी आहोत आणि अगोदर आम्ही सांगितलं होतं की आमच्याकडं रायगड लोकसभेचे एक खासदार होते सुनील तटकरे साहेब, आणि त्यामुळं 4 ते 5 जागा मिळाल्यात, म्हणजे वाढीवच जागा मिळाल्यात। शिंदे साहेबांना 13 त्या ठिकाणी त्यांचे ऑलरेडी खासदार होते आणि त्यांना वाढीव 2 जागा मिळाल्यात। त्याच्यामुळे काही आमच्यावर अन्याय झाला आहे किंवा याच्यामध्ये पानिपत झालं आहे असं म्हणता येणार नाही। हां, मात्र या निमित्तानं आमच्या विरोधी गटाला बोलायला जागा झाली का तुम्हाला कमी जागा मिळाल्यात का, पण जिथे राष्ट्रवादी ताकद जास्त आणि जिथे निवडून येण्याची शक्यता जास्त त्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवतो आहे। खरं तर नाशिक लोकसभेच्या जागेच्या संदर्भात जो आहे तो वाद नेहमी पाहायला मिळाला। स्वतः तुमचे मंत्री असलेले कॅबिनेट मंत्री आणि दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी या लोकसभा मतदारसंघांवरती दावा ठेवत त्यांनी सांगितलं की माझी उमेदवारी थेट अमित शहांनी, अर्थात केंद्रातील गृहमंत्री अमित शहा जे तुमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते मानले जातात, त्यांनी माझी उमेदवारी ठरवली आहे। परंतु अचानकपणे त्यांनी उमेदवारी स्वतःचीच नाव जे आहे ते या निवडणुकीतून मागे घेतलं आणि ती जागासुद्धा आता शिवसेनेच्या कोट्यात गेली आहे। याबद्दल स्वतः भुजबळ साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की वरिष्ठांकडून म्हणजे केंद्रातून जरी त्यांच्या नावाची चर्चा होत असली तरी शेवटी काही गोष्टीची तडजोड करावी लागते। त्यामुळे स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मी आता लढण्यास इच्छुक नाही, त्यामुळे ही जागा शिवसेना पक्षाला दिल्या गेलेली आहे। परंतु तरी देखील प्रफुल्ल पटेल एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेले की आम्ही नाशिकचा दावा अजून सोडलेला नाही, नाशिकच्या जागेवरती राष्ट्रवादीचाच दावा असणार आहे। परंतु आता थोड्या वेळापूर्वी हेमंत गोडसे यांची या लोकसभेच्या जागेवरतून महायुतीचे म्हणून उमेदवार म्हणून वर्णी लागलेली आहे। कुठेतरी सातत्याने जिथे तुम्ही दावा करतायत तिथे तुमचे महायुतीचे घटक पक्ष उमेदवारी खेचून घेऊन जातात। नाही, असं म्हणता येणार नाही। एक लक्षात घ्या, गडचिरोली जर आम्ही लढवली असती, परभणी जरी आम्ही लढवली असती आणि स्वतः सातारा लढवली असती तर ह्या 3ही जागा, त्याप्रमाणे नाशिकसुद्धा आम्ही जिंकू शकलो असतो। पण मी अगोदरच सांगितलं की काही गोष्टीसाठी 2 पावलं मागं यावं लागतं, त्यामुळं वरिष्ठांनी एकत्र बसून घेतलेला निर्णय आहे। प्रफुल्लभाई म्हणाले असतील, त्याच्यानंतर जर हा निर्णय झाला असेल तर नक्कीच शेवटी आम्हाला त्याबाबत थोडंसं वाईट वाटतं आहे। नाशिक जागा आम्ही लढलो असतो तर नाशिक आम्ही नक्की जिंकलो असतो, पण शेवटी वरिष्ठ पातळीवर घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामुळे ज्या जागा आम्ही लढवतोय त्या जागा जिंकून येण्याचा आमचा मानस आहे। खरं तर तुम्ही आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला आला आहात, थोड्या वेळापूर्वी कागलला देखील होता। कागलला तुम्ही बैठका पण लोकांच्या घेतल्या, नागरिकांच्या घेतल्या, त्यांच्या समस्या ऐकल्या, तुमच्या उमेदवारांचा तुम्ही प्रचारसुद्धा केला। महायुतीचे उमेदवार इथे संजय मंडलिक आहेत, तर त्यांच्या विरोधातली संपूर्ण लढाई जी आहे ती छत्रपती शाहू महाराज अर्थात काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली या दोघांमध्ये होताना पाहायला मिळत आहे। निवडणुकीमधलं वारं जे आहे ते काय म्हणताय नक्की कोल्हापुरातलं, आणि लोकांचा एकंदरीतच विश्वास छत्रपती शाहू महाराजांवरती या कोल्हापूरकरांचा दिसताना पाहायला मिळतोय आणि त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समाज माध्यमांवरती उमटताना पाहायला मिळतात। नाही, छत्रपती शाहू महाराजांबद्दल नितांत आदर आहे, त्या गादीबद्दल पण नितांत आदर आहे, पण कोल्हापूरकर पण फार चौकस आणि हुशार आहेत। आपले प्रश्न संसदमध्ये कोण मांडू शकतं, संसदमध्ये म्हणजे केंद्रामध्ये कोणाची सत्ता असेल, या अनुषंगानं इथला प्रत्येक मतदार मतदान करेल असं मी आतापर्यंत जो काही आढावा घेतला तसं दिसतंय। सकाळी कागलच्या सभेमध्ये सुद्धा भरभरून प्रतिसाद होता। स्वतः इथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मुश्रीफ साहेब यांचा लीड पण महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे प्राध्यापक संजय महाडिक जे आहेत ते मला असं वाटतं, मंडलिक साहेब जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून येतील आणि विरोधात शाहू महाराज जरी असले तरी त्यांच्या गादीचा मान ठेवून जनता मात्र
महायुतीच्या उमेदवाराला मतदान करेल. खरं तर ह्याच गादीचा वाद जो आहे तो सातत्याने उफाळून येताना पाहायला मिळत आहे. खरं तर छत्रपती शाहू महाराज आत्ताचे जे उमेदवार आहेत ते कुठल्या तरी दत्तक या घराण्यात आलेले आहेत. त्यामुळे विचारांचा वारसा माझ्याकडे असत सातत्याने संजय मंडलिक अनेक प्रचार सभांमध्ये बोलतात. परंतु आता शाहू महाराज यांच्या गादीवरतीच प्रश्नचिन्ह जो आहे तो निर्माण होताना तुमच्या म्हणजे अर्थात तुमच्या सत्ताधाऱ्यांकडनं करताना पाहायला मिळत आहे. तर शाहू महाराज मी खरा वंशज आहे असं म्हणणारे देखील आता समोर येताना पाहायला मिळत आहेत. त्यांची मुख्यमंत्र्यांकडनं भेट सुद्धा घेतली जाते. ह्या सगळ्या वादाच्या संदर्भात तुमचं काय मत आहे, कारण की तुम्ही देखील इतिहासाचा अभ्यास यापूर्वी सुद्धा केला? नाही, नक्कीच. बघा, गादीबद्दल बोलावं इतके आम्ही नक्कीच मोठे नाही आहे. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची गादीचा वारसा थोरले शाहू महाराज चालवत आहेत आणि गादीबद्दल मी काही बोलणार नाही. पण जे आज त्या निमित्तानं टीका करतायत, काही दिवसांपूर्वी छत्रपती उदयन महाराजांना गादीच्या बाबत पुरावे संजय राऊतांनी मागितले होते, त्यावर सुद्धा विकास आघाडीच्या नेत्यांनी बोललं पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटते की महापुरुषांच्या वंशजाकडे असे पुरावे मागणं पण योग्य नाही. शेवटी मी गादीबद्दल काही बोलणार नाही. मात्र एवढं नक्की की महापुरुषाला केवळ रक्ताचेच वारस नसतात, तर विचाराचे पण वारस असतात आणि विचाराचा वारसा पण श्रेष्ठ असतो. आमचे उमेदवार नक्कीच विचाराचे वारस आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मैदान मारतील. उदय सामंत कॅबिनेट मंत्री थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेत होते. महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये सत्तेत होता 2.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये. उदय सामंत देखील त्यावेळेस मंत्री वगैरे होते. छत्रपती संभाजी महाराज अर्थात शाहू महाराजांचे जे आता पुत्र आहेत त्यांना खासदारकीला राज्यसभेवरती पाठवण्यास कुठेतरी शिवसेनेचाच अर्थात त्यावेळेसच्या महाविकास आघाडीमधला शिवसेनेचा विरोध झाला होता आणि तो कशा पद्धतीने विरोध होता त्या सगळ्या संदर्भात एका पत्रकार परिषदेमध्ये माहिती जी आहे ती उदय सामंत यांनी दिली. आणि याच शिवसेनेने अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेकडनंच ज्यावेळेस उदय सामंत त्यांच्या पक्षामध्ये होते, मंत्री होते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात, त्यावेळेस त्याच पक्षाने खरं तर संभाजी महाराजांना देखील छत्रपती वंशज असल्याचे पुरावे जे आहेत ते मागितलेले होते. असा थेट आरोप आता एका पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी आता लावलेला आहे. नाही, बरोबर आहे. उदय सामंत साहेब ज्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपदावर होते त्यावेळेस हा वाद उफाळून आला होता आणि स्वतः राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीकडून संभाजीराजे छत्रपती हे त्या ठिकाणी खासदार होते. त्याच्यामुळे हा जो वाद आहे हा न मिटणारा आहे आणि या वादावर आमच्यासारखे सामान्य माणसं काही बोलू शकणार नाही, तेवढं मात्र नक्की. परंतु कुठेतरी अटी शर्ती छत्रपती संभाजी महाराजांना त्यावेळेस राज्यसभेवरती पाठवण्याकरता ठाकरे गटाकडनं अर्थात शिवसेनेकडनं लावण्यात आलेले होते असा उदय सामंत यांचा गौप्यस्फोट आहे. कारण की अनेक अटी व नियम शर्ती त्यांना लागू करण्यात आलेल्या होत्या. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज बोलत होते की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, महाविकास आघाडीने अर्थात शिवसेनेने मला पाठिंबा द्यावा अशी त्यांची देखील मागणी होती. परंतु त्यांना शिवसेनेतून अधिकृतपणे लढवा, नाहीतर शिवसेना अधिकृत अपक्ष उमेदवार म्हणून असे लढवा, तुम्ही राज्यसभेवरती गेल्यावरती शिवसेनेचीच भूमिका मांडा, असे अनेक जे अटी शर्ती जे आहेत ते शिवसेनेकडनं लावण्यात येत होते. असा गंभीर आरोप जो आहे तो आज पत्रकार परिषदेमध्ये उदय सामंत यांनी उपस्थित केला. नाही, निश्चित ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना याबाबत माहिती असावी. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज राज्यसभेवर जाणार होते त्यावेळेस मला गादीचे पुरावे विचारले गेलेत असं ते स्टेटमेंट दिलं. त्यानंतर थोरल्या महाराजांनी सरळ पत्र काढलं होतं की राजकारणाचा आणि या गादीचा आणि पुरावे असल्याचा काही संबंध नाही, ज्यांना राज्यसभेवर जायचं आहे त्यांनी जावं असं स्वतः पत्रक थोरल्या महाराजांनी काढलं होतं. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा जास्त हे उदय सामंतांनाच माहीत असेल आणि त्यांनी जर आरोप केले तर ते आरोप संभाजीराजे छत्रपतींनी खोडून काढावेत. खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचे संभाजीनगरचे जे महायुतीचे उमेदवार आहेत संदीपमान भुमरे त्यांच्यावरती ह्यावेळी अनेक आरोपसुद्धा झालेत की त्यांच्या दारूचे जे काही दुकानं वगैरे आहेत त्यांनी दारूच्या दुकानांच्या बाहेर स्पीड ब्रेकर वगैरे लावलेले आहेत. परंतु त्यांनी एका भरसभेमध्ये एक मिश्किल असं वक्तव्य केलं आहे की एक व्यक्ती जो आहे तो त्यांच्या सभेमध्ये अडवण्याकरता आलेला होता, दारू पिऊन होता. तर भुमरे स्टेजवरतून त्यांना लोकांना म्हणाले की जाऊ द्या, काही त्याला मारू नका, तो आपलाच गिऱ्हाईक असेल म्हणून असं त्यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं आणि त्यावरतून संपूर्ण सभेमध्ये हशा पिकलेला आहे. आणि वरतून प्रशांत बंब यांना म्हटले की ते खरं बोलण्यात काय वावगं आहे असं देखील ते म्हटलेत. ह्या सगळ्या टीका टिप्पणी एकीकडे होत असताना या वक्तव्याकडे कसं पाहता तुमच्या उमेदवाराच्या? असं असतं की त्या लोकसभेमध्ये नागरिकांशी संपर्क असतो त्यामुळे सहज मस्करीमधून अशी वक्तव्य येतात. मी परवा महाडला होतो, भरतशेठ गोगावले पण अशाच मिश्किल स्वभावाचे आहेत. ते मी स्वतः बघितलं की पब्लिकमधून कोरली बोलल्यानंतर त्याला तात्काळ उत्तर देत होते. आणि संदीपान भुमरे साहेब पण तुम्हाला माहीत असतील की ते अशा मिश्किल स्वभावाचे आहेत. कदाचित त्यांना म्हणायचं वेगळं असेल, निघून काय केलं आणि त्यांनी हशा पिकला, त्याला काही वेगळं घेण्याची गरज नाही. साधारणपणे खुल्या चर्चेमध्ये बोलताना अशा बऱ्याच ठिकाणी वातावरण थोडंसं आनंदमय व्हावं म्हणून अशा मिश्किल टिप्पण्या केल्या जातात.
खरं तर बारामतीची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे. तिथे आता सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा संपूर्ण लढा जो आहे तो हाय व्होल्टेज झालेला आहे. तुम्ही देखील आता त्याच प्रचाराला जाणार आहात. खरं तर सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे यांनी वारंवार जे आरोप आहेत ते कुठेतरी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावरती लावताना पाहायला मिळतात. नाही, असं आहे की निवडणूक आता समोर पराभव दिसते आहे, त्याच्यामुळे हे आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत. एकीकडे संपूर्ण परिवार आहे आणि दुसरीकडे बारामतीची जनता अजितदादांच्या सोबत आहे. इतक्या खालच्या पातळीवर रोहित पवारांनी टीका केल्या, राजेंद्र पवार साहेब बोलले, त्याच्यानंतर स्वतः श्रीनिवास बापू बोलले, पण तरीही सुनेत्रा वहिनींनी त्यावर एक चकार शब्दही उत्तर दिलं नाही. आणि इतकंच काय, त्यांना परकी म्हटल्या गेल्यानंतर अवतीभोवती जे दात खिदळणारी लोकं होती, जी आज लोकसभा शिरूर लढत आहेत, त्याच्यावर सुद्धा कुठली प्रतिक्रिया सुनेत्रा वहिनींनी दिली नाही. त्याच्यामुळे राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. संयम आमच्या उमेदवाराकडे आहे आणि म्हणूनच बारामतीमध्ये जनतेच्या भरोशावर आम्ही मोठा विजय प्राप्त करू. अमोल कोल्हेंवरती तुम्ही ट्विट करून टीका केली आहे की कोट्यावधींची संपत्ती जी आहे ती अमोल कोल्हेंनी या गेल्या 5 वर्षांमध्ये खासदार असताना जमवली. दिल्लीत जाऊन त्यांनी फक्त झोपा काढल्या. ही वैयक्तिक टीका तुम्ही आता का करतात निवडणुकीत? वैयक्तिक ठिकाणी मर्दुमकी हा शब्द ज्यावेळेस एखादा व्यक्ती काढतो की तुम्ही मर्दुमकी गाजवा आणि कांद्याच्या बाबतीत दिल्लीश्वराला प्रश्न विचारा, ते त्यांच्या त्वेषात आणि त्यांच्या नाटकी आविर्भावात ज्यावेळेस बोलतात, तर आमचा प्रश्न असा आहे की त्यांनी शपथपत्र जे दाखल केलं ते लोकसत्तामध्ये छापून आलं होतं. मागची त्यांची संपत्ती, आता वाढ झालेली संपत्ती, त्यांनी गुंतवलेलं म्युच्युअल फंड्स, ही प्रॉपर्टी आली कुठून? हा साधा नागरिकांचा शिरूरमधला प्रश्न आहे. आणि मेकअप करून भाषणं ठोकून नुसते प्रश्न सुटत नसतात. मी काय वैयक्तिक टीका करत नाही, पण ज्यावेळेस सुनेत्रा वहिनींबद्दल पत्रकार परिषदेमध्ये एक वाक्य बोललं गेलं की ते परके आहेत, त्यावेळेस हे दात काढत तिथे बसले होते दुःशासनासारखे, हसत होते. हा आसुरी आनंद. आणि नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्या माणसांनी मर्दुमकीची भाषा करू नये. कोण किती मर्द आहे हे जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे अजितदादांवर बोलताना त्यांनी भान ठेवावं. आम्ही त्यांना नेहमी सांगत आलेलो आहोत. त्यांच्यावर काय दादांनी उपकार केलेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे. त्याच्यामुळे त्यांनी फक्त झोपा काढलेल्या आहेत. का नाही 5 वर्ष तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल बोललात हो? आता तुम्हाला मशाल यात्रा मोर्चे काढायला तुम्हाला आता वाटतं आहे की शेतकऱ्यांबद्दल एवढं उसणं अवसान तुम्ही आणताय. कधीतरी 5 वर्षात त्यांची कनेक्टिव्हिटी होती का? ग्राउंड रिॲलिटी बघा. शिरूरमधल्या कुठल्याही लोकांना ते स्वतः भेटले नाही, असा शिरूरच्या जनतेचा आरोप आहे. आणि आढळराव पाटलांचं काम ते पडल्यानंतर सुद्धा कोरोनाच्या काळात जनतेमध्ये होते, हे बसले होते नाटकं करत. त्याच्यामुळे बोलताना काल कसं झालं की एवढी मोठी पब्लिक जे पवारसाहेबांना बघून तिथे आली असेल शिरूरची जनता, त्यामध्ये ते मर्दुमकीचे शब्द जर काढत असतील तर असं आहे, नथुराम गोडसेच्या भूमिका करणाऱ्यांनी आम्हाला मर्दुमकीचा शब्द सांगू नये. आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या, नाहीतर बरंच काही बोलण्यासारखं आम्ही काही बोलत नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. शरद पवारांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात शरद पवारांनी अत्यंत थेट आणि रोखठोक भूमिका घेतली आहे की आम्ही धनंजय मुंडे अर्थात आत्ताचे तुमचे जे सहकारी आहेत धनंजय मुंडे, त्यांच्यावरती अनेक उपकार केलेत, त्यांना कोणकोणत्या गोष्टीतून आम्ही वाचवलेलं आहे. जर याची लिस्ट जर आम्ही दिली तर त्यांना फिरता होणार नाही. आणि आत्ता धनंजय मुंडे संदर्भात मी शेवटचं बोलतोय असं वैयक्तिक टीका जी आहे ती आता शरद पवारांकडनं केली जाते. या टीकेकडे कसं पाहताय? खरं तर मी या टीकेवर सकाळीच ट्विट केलं होतं. आम्ही सुद्धा छोट्या समूहातली लोकं आहोत आणि पवारसाहेब मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. शेवटी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा हात सोडून धनंजय मुंडे साहेब पवारसाहेबांसोबत आले. अनेक ठिकाणी साहेबांनी स्वतः त्यांचं कौतुक केलं आणि असं वैयक्तिक टीका साहेब करतील असं मला अपेक्षित नव्हतं. मात्र छोटा समूह, छोटा माणूस असं बोलून निश्चितच माझ्यासारख्याच्या मनाला वेदना झालेल्या आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलावं? शेवटी धनंजय मुंडे साहेबांनी त्यांनी संधी दिली हे मान्य आहे, पण त्याचं सोनं पण केलं ना. विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी काम त्यांनी केलं असं लोक माझी सांगाती पुस्तकामध्ये स्वतः पवारसाहेबांनी लिहिलं आहे. किंवा उत्कृष्ट राजकारणी पुरस्कार ज्यावेळेस लोकमतने दिला त्यावेळेस साहेबांनी कौतुकास्पद बोललेत. आता ते अजितदादांच्या नेतृत्वात काम करत आहेत म्हणून वैयक्तिक पातळीवर जर साहेब बोलले असतील तर माझ्यासारख्याला नक्कीच ती गोष्ट वेदनादायी आहे. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी. खरं तर कोल्हापूरच्या निवडणुकीकरता ते रिंगणात त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उतरलेले आहेत. कोल्हापूरची जनता ही सुज्ञ आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांचे प्रश्न दिल्लीत कोण मांडणार यावरतीच कोल्हापूरची जनता मत देईल आणि त्यामुळेच आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित होईल असा जो ठाम विश्वास आहे तो अमोल मिटकरी यांनी मांडलेला आहे. आणि त्याचसोबत शरद पवार यांनी जो धनंजय मुंडे यांच्यावरती वैयक्तिक हल्ला केलेला आहे ते पाहून मला खूप दुःख झालं आहे, कारण की मी देखील एक छोट्या समाजातला कार्यकर्ता आहे आणि मी काम करणार आहे. त्यामुळे हे वैयक्तिक हल्ले पाहून शरद पवारांनी केलेले वैयक्तिक हल्ले पाहून मी व्यथित झालो आहे अशी देखील प्रतिक्रिया जी आहे ती अमोल मिटकरी यांनी आपल्याशी बोलताना केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कोल्हापूर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.